नमस्कार. आत्ताच आपल्याला प्रास्ताविकात सांगण्यात आलं की मुख्यतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रविषयक एकूण सगळ्या हा विषय मांडणाऱ्यांना माहिती व्हावी यासाठी आयोजन केलं गेलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं त्याचा जो कार्यकाळ आहे हा मुख्यतः 18व्या शतकातल्या उत्तरार्धातला आहे. त्यांचा जन्म 1725 आहे, बरोबर आहे, परंतु जे प्रत्यक्ष त्यांनी सगळं कार्य केलं ते साधारणतः 18व्या शतकाच्या उत्तरार्धात केलं. तर हा 18व्या शतकाची पण थोडीशी माहिती आपल्या सगळ्यांना व्हावी असा उद्देश आयोजक म्हणून अनेक जण त्यातल्या श्री अभयराव जगतापांनी मला सांगितला. म्हणून मग मी 18व्या शतकाचा विषय, ज्याच्यामध्ये मी अहिल्यादेवींचा विषय मांडणार नाहीये, परंतु अहिल्यादेवींचं जे सगळं कार्य आहे त्याची पार्श्वभूमी काय होती हा विषय आपल्या सगळ्यांच्या समोर यावा आणि म्हणून तशा प्रकारच्या विषयाची निवड मी केलेली आहे. विषय साधारणतः शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला त्याचे दूरगामी परिणाम काय, कारण त्याच्या दूरगामी परिणामातला एक परिणाम म्हणजे या स्वराज्याचं पुढे साम्राज्यात रूपांतर झालं, हा महत्वाचा दूरगामी परिणाम. आणि म्हणून 18व्या शतकातील हिंदवी साम्राज्य हा माझा विषय, त्याची पार्श्वभूमी म्हणून मी फक्त वरची एक ओळ टाकली की शिवराज्याभिषेकाचा दूरगामी परिणाम म्हणून हे हिंदवी साम्राज्य निर्माण झालं. त्यामुळे माझे एकूण विषय मांडणी 18व्या शतकावरच मी अधिक मांडणारे राजकीय त्याच्यामध्ये अधिक भाग येईल, काही प्रमाणात सांस्कृतिक भाग येईल अखेरच्या माझ्या विषयात मी मांडली. परंतु एक पहिली 5 मिनिटं ह्या 18व्या शतकाची एकूण पार्श्वभूमी 17व्या शतकाच्या अखेरीची काय काय आहे ती आपण जराशी बघूया. आपल्या देशाची मूळ संस्कृती नष्ट होण्याच्या मार्गावर असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. 1648च्या सुमाराला त्यांच्यावर जो पहिला हल्ला झाला फतेखानाचा, तिथपासून त्यांनी एका त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली असं म्हणता येईल. आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी या सगळ्या स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी दक्षिण दिग्विजय मोहिमेत करून खूप मोठा परिसर भूभाग हा हिंदवी स्वराज्याला जोडला. तर शिवाजी महाराजांच्या हयातीतले 3-4 संदर्भ मिळतात की ज्याच्यामध्ये त्यांना दिल्ली जिंकायची होती. त्यातला संदर्भ जो आहे पहिला तो जयसिंहाचा, म्हणजे मिर्झा राजा जयसिंहाचा जो दरबारातला त्याचा कवी होता, त्यांनी हा श्लोक लिहिलेला आहे. श्लोक इथे त्यामुळे मी तो वाचून दाखवला. त्याचा खालचा अर्थ आहे मराठीत तो दिलाय की मिर्झा राजा जयसिंहाने कोणाला पकडले तर दिल्लीपती होण्याची इच्छा बाळगणाऱ्या शिवप्रभूंना पकडलेला आहे. हा मिर्झा राजाच्या दरबारातला कवी सांगतोय. याच्यात स्पष्ट होतं की शिवाजी महाराजांना दिल्ली जिंकायची होती. राजाराम महाराजांच्या जन्माच्या वेळेचंही वर्णन सगळ्यांना माहिती की ते पालथे जन्मले, तर त्या काळात ते अशुभ मानलं जायचं. तर शिवाजी महाराजांनी त्याच्यावर प्रतिक्रिया आपली लगेच दिली. दिल्लीचा पाचशे पालथी घाली. ॲबे कॅरे नावाच्या प्रवाशांनी लिहून ठेवले की सिंधू नदीपासून गंगा नदीपर्यंतचा संपूर्ण प्रदेश शिवाजी महाराजांना जिंकून घ्यायचा आहे. आणि त्याच्याच बरोबर गेरॉल्ड ऑंजियर हा जो मुंबईचा इंग्रज वखारीचा प्रमुख होता, त्यांनी लिहिलेलं आहे की दख्खनच्या राजाची राजधानी विजापूर घेतल्यावर थेट दिल्लीवर चाल करून औरंगजेबाला तेथे कोंडून टाकेपर्यंत तलवार मेहनत न घालण्याची शिवाजी महाराजांनी देवीजवळ प्रतिज्ञा केली आहे. ही सगळी वर्णनं लक्षात घ्या. यातली 3 वर्ण, एक शिवाजी महाराजांचा स्फोट आहे, पण तो सोडलं तर बाकी 3 हे अन्य लोकांनी लिहून ठेवलेले आहे. इंग्रज, फ्रेंच, मिर्झा राजे दरबारातला कवी वगैरे यांनी लिहून ठेवलेले आहे. अशा पद्धतीने हे शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं. ते राज्य पुढे अटक ते कटक पर्यंत त्याचा विस्तार झाला, परंतु अंतिमतः त्या राज्याचा सुद्धा पराभव झाला. आणि 1818 मध्ये सामान्यतः असं मानलं जातं की मराठीशाही संपुष्टात आली, आपण इंग्रजांकडून हारलो. तरीही एक हे वास्तव आहे की ही जी काही 150-200 वर्ष होती, या 150-200 वर्षांमुळे आमच्या संस्कृतीचं अस्तित्व टिकून राहिलं असं जगात दुसरीकडे कुठेही उदाहरण नाही. जगातल्या सर्व देशांमध्ये जिथे जिथे आक्रमणं झाली इस्लामची किंवा ख्रिश्चनाची, तिथे देशच्या देश इस्लाममय होऊन गेले किंवा ख्रिश्चनमय होऊन गेले. आणि म्हणून आज एवढ्या बहुसंख्येने इस्लामी आणि ख्रिश्चनी देश आपल्याला दिसतात जगभरामध्ये. त्यांच्या मूळ संस्कृती त्यांना माहित नाही. अशा परिस्थितीमध्ये फक्त आपल्याच देशामध्ये एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम झालं. असं असताना आमच्या देशाच्या सेंट्रल बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये
त्याला 2.25 पानाचं स्थान आहे. आणि आमच्या ज्या राज्याच्या या भूमीतनं हे सगळं घडलं, शिवाजी महाराजांनी हे सगळं करून दाखवलं, त्या आमच्या राज्यामध्ये सुद्धा 4थी आणि 7वीला हा इतिहास थोडा थोडा शिकवला जातो. तोही 4थीचा इतिहास जो आहे त्याच्यामध्ये मुलांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करणारा इतिहास आजही शिकवला तोच जातोय. मधल्या काळात 5 वर्ष भाजपचं सरकार येऊन गेलं, पुन्हाही आता युतीचं सरकार आहे, तरी सुद्धा तोच इतिहास भ्रमिष्ट करणारा शिकवला जातोय. आजही 4थीला तोच इतिहास आहे. 7वीच्या इतिहासामध्ये काही फरक केला गेला तो आमच्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे कार्यकारिणीतले काही सदस्य हे पाठ्यपुस्तक मंडळावर त्यावेळेला नेमले गेले आणि त्यांनी तो 7वीच्या इतिहासामध्ये थोडा तरी मराठी शाळेचा इतिहास आणला. ही आपल्या राज्याची पण स्थिती आहे. त्यामुळे कोणी तरुण पिढीला हा इतिहास योग्य पद्धतीने माहिती होण्याची रचना व्यवस्थाच नाही. आमचे सगळे आजचे शिक्षक सुद्धा त्याच प्रक्रियेतनं पुढे गेलेले. अशा पद्धतीने आमचाही विस्तार जगभरात पूर्वी झाला होता, परंतु तलवारीच्या जोरावर झालेला नव्हता. आमचे विचार मत पटल्यामुळे आमच्या संस्कृतीचा विस्तार हा जगभरामध्ये झालेला होता. आपण पुढच्या प्रकरणाकडे येऊया. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःला अधिकार प्राप्ती करून घेतली. शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला पाहून औरंगजेब महाराष्ट्रामध्ये चालून आला. तो प्रत्यक्षात 1682 साली महाराष्ट्रात पोहोचला. संभाजीराजे आणि औरंगजेबाचा पहिले 3-4 वर्ष संघर्ष झाला वेगळ्या ठिकाणी. त्या संघर्षात औरंगजेबानी बाकी सगळ्यांना कंपल्सरी, पोर्तुगीजांना किंवा जंजिरेकर सिद्धीला, इंग्रजांना हे संभाजी महाराजांविरुद्ध आक्रमण करायला सांगितलं. इंग्रज धूर्त होते, तटस्थ राहिले, पण पोर्तुगीज आणि जंजिरेकर सिद्धींनी मात्र आक्रमण सुरू केली. त्याचाही संभाजीराजांनी योग्य पद्धतीने प्रतिकार केला. 3 वर्ष कुठलंही यश न मिळाल्यामुळे औरंगजेब अजून खाली दक्षिणेत उतरला आणि त्यांनी पहिल्यांदा विजापूरची आदिलशाही नष्ट केली, फितुरीचा वापर केला. पुढच्याच वर्षी त्यांनी कुतुबशाही पण नष्ट केली, तिथेही त्यांनी फितुरीचा वापर केला आणि अशा पद्धतीने या दोन्ही पातशाही त्यांनी नष्ट केल्या. या लक्षात घ्या, या पातशाही 200 वर्षाच्या त्याच्याहून अधिक कालावधीच्या होत्या दोन्ही पातशाही, आणि 6 ते 8 महिन्यामध्ये एक पातशाही औरंगजेबाने नष्ट केली. पूर्ण बादशाही, आदिलशाही आणि कुतुबशाही दोन्ही नष्ट झाल्या. वास्तविकता त्याच्याच धर्माच्या होत्या, परंतु तरीही औरंगजेब तिथे गेला. त्यांनी हे दोन्ही बादशाह औरंगजेबाच्या नजर कैदेत खिचपत मरण पावले. अशा पद्धतीची अवस्था औरंगजेबाने त्यांची केली. या दोन्ही बादशाही नष्ट झाल्यानंतर तिथे कुठलंही बंड झालं नाही. तिथले सगळे सैनिक, त्यांचे सगळे सरदार, त्यांची सगळी जमीन आणि त्या जमिनीवरचा महसूल हा सगळा मुघलांकडे आला. आता प्रबळ झालेला औरंगजेब पुन्हा महाराष्ट्रात आला. इथेही त्यांनी फितुरीचा वापर केला पुन्हा आणि छत्रपती संभाजीराजांना कैद केली, त्यांना हालहाल करून त्यांनी मारलं. औरंगजेबाची अशी अपेक्षा होती की मी आता संभाजीराजांना मारल्यानंतर जसं आदिलशाही आणि कुतुबशाही नष्ट झालं म्हणजे तिथे कुठलंही बंड झालं नाही, तसंच इथेही होईल. परंतु हाच औरंगजेबाचा अंदाज चुकला आणि पुढचे 16-17 वर्ष मराठ्यांनी त्याला सळोकी पळ करून सोडलं. संभाजीराजांच्या बलिदानाने पेटून उठलेल्या मराठ्यांनी हा अभूतपूर्व स्वराज्य रक्षणाचा लढा दिला. राजाराम महाराज जेव्हा संभाजीराजांना अटक झाली तेव्हा रायगड किल्ल्यावर होते. तिथेही औरंगजेबाने वेढा घालायला सैन्य पाठवलं. तिथनं राजाराम महाराज निसटले. राजाराम महाराज गेले कुठे? जिंजीकडे गेले. रायगडच्या 700-800 किलोमीटर खाली जिंजीकडे, दक्षिणेकडे गेले. हा जिंजीचा किल्ला कोणी जिंकून ठेवला होता? शिवाजी महाराजांनी जिंकून ठेवला होता. जिंजीच्या वाटेवरचा बराचसा मधला भूप्रदेश किंवा महत्वाची ठाणी कोणी जिंकून ठेवली होती? शिवाजी महाराजांनी. कधी? दक्षिण दिग्विजयमध्ये. ती कोणाला उपयोगी पडली? राजाराम महाराजांना. हाच जिंजीचा प्रवास करण्यासाठी त्यातही अनेक अडचणी आल्या. राजाराम महाराज जिंजीला पोहोचले. जिंजीवरनं त्यांनी लढा चालू ठेवला. 6-7-8 वर्ष जिंजीमध्ये राजाराम महाराज किल्ल्यात वेढ्यात अडकलेले. आणि हा लढा जो आहे तो सुरू कसा झाला तर रायगडच्याही थोडासा वरती काही स्वराज्याचा भाग होता. रायगडच्या खाली हा जिंजीपर्यंतचा भाग होता. हा सगळा म्हणून 1000 किलोमीटर 1200 किलोमीटरचा पट्टा तयार झाला. राजाराम महाराज जिंजीत पोहोचल्यामुळे औरंगजेबाला जिंजीला सैन्य पाठवणं भाग पडलं. त्यामुळे जिंजीच्या किल्ल्यालाही वेढा पडला. आणि 7-8 वर्ष वेढा चालला कसा तर काहीतरी गोष्ट मराठे करत होते. एक म्हणजे एवढा कडक वेढा असताना सुद्धा आपली रसद, आपला दारुगोळा, खाद्यपदार्थ वगैरे सगळं हे किल्ल्यात पोहोचत होते. आणि त्या किल्ल्याला वेढा दिलेल्या मुघलांना जी रसद औरंगजेब महाराष्ट्रातनं पाठवत होता ती संताजी आणि धनाजी तोडत होते. असं चालल्यामुळे 7-8 वर्ष आलं. त्या वेळाचंही हे आहे की एकदा वेढा तोडून सुद्धा राजाराम महाराज तंजावूर पर्यंत जाऊन आले.
तिथल्या त्यावेळेचे जे शहाजीराजे होते म्हणजे दुसरे, त्यांना भेटून पण आले आणि परत जिंजीला आले, परत वेढा चालू झाला. अशा सुद्धा यात अनेक गोष्टी घडल्या. तर या सगळ्यात संताजी धनाजींच्या अभूतपूर्व पराक्रमामुळे हा वेढा यशस्वी होऊ शकला नाही. अखेर एक गरज निर्माण झाली की पुन्हा राजाराम महाराजांना महाराष्ट्रात येणं आवश्यक आहे, म्हणून राजाराम महाराज पुन्हा महाराष्ट्रात आले. इच्छा आल्यानंतर पुन्हा त्यांनी उत्तर कोकण, दक्षिण कोकण मोहिमा केल्या, खानदेशापर्यंत गेले, परत आले. या सगळ्या दगदगीचा परिणाम राजाराम महाराजांचा अवघ्या 30व्या वर्षी सिंहगडावर मृत्यू झाला. आता औरंगजेबाला वाटलं की चला छत्रपती संभाजींनाही आपण पकडून मारलंय, आता राजाराम गेले म्हणजे कोणी राहिली नाही शिवाजी महाराजांची मुलं, या वेळेला कोण उभं राहिलं तर महाराणी ताराबाई. परंतु त्याच्या आधीचा एक पत्र आहे बघा. राजाराम महाराज 1689च्या अखेर तिथे जिंजीला वेढा पडलाय लगेच पाठोपाठ. त्या वेढ्यामध्ये असतानाच 1691 सालचं राजाराम महाराजांचं पत्र आहे. राजाराम महाराजांचं वय किती आहे त्यावेळेला माहिती? 21. या 21व्या वर्षी राजाराम महाराजांनी हे दोघं हनुमंतराव घोरपडे आणि कृष्णराव घोरपडे यांना एक पत्र पाठवले. हे कोण आहेत दोघं? हे दोघं मुघलांकडे जाण्याची इच्छा बाळगणारे होते, परंतु त्यांनी स्वराज्यात यावं यासाठी राजाराम महाराजांनी त्यांना पत्र काय पाठवले बघा. स्वतः जिंजीच्या वेढ्यात अडकले, त्यांचे भाऊ संभाजीराजे मारले गेले 1-1.5 वर्षापूर्वी आणि हे सुदूर तिकडे जिंजीत जाऊन अडकले. पण इथे राज्यातल्या आपल्या सरदारांना पत्र काय पाठवतायत, तुम्हाला स्वराज्यात यायची इच्छा आहे असं मला कळलं, तर जर तुम्ही हा जो रायगड किल्ला आहे, कारण तो मुघलांच्या ताब्यात गेला, राजाराम महाराजांनी किल्ला सोडल्यानंतर 7-8 महिने किल्ला लढवला मराठ्यांनी, परंतु ताब्यात गेला. मग तिथेच येसुबाई आणि शाहू महाराजांना अटक झाली आणि त्यांना घेऊन पुढे औरंगजेबाच्या छावणीत, औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत ते त्याच्या छावणीतच होते फिरत, नजर कैदेत असलेले. पण हे पत्र काय सांगताय, त्यामुळे रायगड किल्ला ताब्यातनं गेलाय, तर जर तुम्ही रायगड किल्ला पुन्हा स्वराज्यात आणला जिंकून, तर तुम्हाला 62,500 होते. आता आदिलशाही गेली औरंगजेबाकडे, म्हणजे मुघलांकडे गेली, ते जर विजापूर त्यांचे राजधानीचं केंद्र आहे, ते जर तुम्ही जिंकून दिलं तर मी तुम्हाला 62,500 होऊन देईल. तुम्ही कुतुबशाही जर जिंकून दिली भागानगर, तर मी तुम्हाला 62,500 होऊन देईल. मुघलांची दक्षिणेतली राजधानी औरंगाबाद होती त्यावेळेची, ती जर जिंकून दिली तर 62,500 होऊन देईल. पण सगळ्यात शेवटचं वाक्य काय बघा, जर तुम्ही दिल्ली जिंकून दिलीत ना तर मी तुम्हाला 2.5 लाख होऊन देईल. बघा किती दुर्दम्य आशावाद मराठ्यांमध्ये शिवाजी महाराजांनी निर्माण करून ठेवलाय की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 11 वर्षांनी त्यांचा हा युवराज, जो स्वतः एवढ्या गंभीर संकटात आहे, तो इच्छा बाळगतो की दिल्ली जर आमच्या सरदारांनी जिंकून दिली तर मी तुम्हाला एवढे पैसे देईल. तर अशा प्रकारची दुर्दम्य महत्वाकांक्षा ही शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. राजाराम महाराजांचा मृत्यू झाला, मी सांगितलं की त्याच्यानंतर महाराणी ताराबाई आल्या आणि पुढच्या काळामध्ये मराठ्यांची एक नवीन दुर्ग युद्धनीती ही मराठ्यांनी सुरू केली की औरंगजेबाला वाटलं की मराठ्यांचा जीव हा त्यांच्या किल्ल्यांमध्ये आहे आणि म्हणून औरंगजेबाने किल्ले जिंकायची मोहीम सुरू केली. त्या मोहिमेमध्ये तो एक किल्ला, दुसरा किल्ला, तिसरा किल्ला असा जिंकत जिंकत जायचा. पण हे किल्ले लढवण्याची एक युक्ती मराठ्यांनी केली होती. किल्ल्यावर हल्ला होणार म्हटल्यावर त्या किल्ल्यात सगळे दारुगोळा, रसद, अन्नधान्य नेऊन ठेवायचे, किल्ला जास्तीत जास्त काळ लढवायचे. हा लढवलेला किल्ला अन्नधान्य संपत आल्यानंतर आणि विशेषतः पावसाळ्याच्या तोंडावर सोडायचा. पावसाळ्याच्या तोंडावर सोडला की तो मुघल सरदार जो त्यांनी त्याला वेढा दिलेला असायचा तो खुश व्हायचा की किल्ला आपल्याला ताब्यात मिळतोय. पण मराठे म्हणायचे की आम्ही अजून किल्ला लढू शकतो, पण काही पैसे दिलेत तर आम्ही सोडू. असं करून पैसे घेऊन मराठे किल्ल्याबाहेर पडायचे. पैसे मिळाल्यामुळे मराठ्यांच्या सैनिकांचे पगार भागायचे, कारण घरी जाताना बाहेर पडलं तर करायचं काय, पगार भागायचे. ते पगार भागलेले मराठे घरी यायचे. पावसाळ्याच्या तोंडावर आल्यामुळे शेतीची मशागतीची कामं करायचे. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा युद्ध मोहिमांमध्ये सामील व्हायचे आणि तोच किल्ला एका रात्री छापा घालून पुन्हा जिंकायचे. अशा पद्धतीची दुर्ग युद्धनीती ही मुख्यतः रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण सचिव यांच्यामुळे होऊ शकली. आणि संताजी धनाजी हे बाकी युद्ध मोहिमा करत होते. अशा वेळेला किल्ले लढवायच्या हे जे आहे गरज होती, ती गरज आणि ते त्याच्या सगळ्या युद्धतंत्र जे आहे हे या अमात्य आणि सचिवांनी केलं आणि त्यामुळे औरंगजेब कधीही मराठ्यांचे किल्ले संपूर्णतः जिंकू शकला नाही. त्यांनी पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा किल्ला जिंकला की इथे मराठ्यांनी पहिला जिंकलेला असायचा. त्यांनी 6वा जिंकला की यांनी दुसरा जिंकलेला असायचा. असं संभाजी महाराजांचं निधन, ते औरंगजेबाचं निधन या 17 वर्षांमध्ये, 18 वर्षांमध्ये मराठ्यांनी त्याला महाराष्ट्रात खेळवत ठेवलं. औरंगजेबाचा शेवटचा प्रवासही अतिशय भयानक आहे. 1702 ते 1707 मध्ये त्याचे जवळचे जवळजवळ 27 सख्खे नातेवाईक मरण पावले. अतिशय कंगाल, एखाद्या भिकाऱ्यासारखी औरंगजेबाला अवस्था त्याची आली. मराठ्यांनी
त्याचा पाठलाग करत त्याच्या 10-12 किलोमीटर अंतरातच आपली छावणी ठेवायला सुरुवात केली. मुघलांची छावणी जिथे औरंगजेबाची छावणी तिथनं 10-12-15 किलोमीटरच्या अंतरात मराठ्यांची छावणी असायची. म्हणजे ते एकाचा पाठलागच करायचा आणि रात्री अपरात्री छापे घालायचे. या सगळ्यामुळे औरंगजेब त्रस्त झाला होता आणि एखाद्या कंगाल म्हणजे बंगालमधनं जेवढा निधी यायचा त्याला, त्या निधीवर तो शेवट कसं कसं भागवत होता. अनेकदा सैनिकांचे पगार सुद्धा थकले आणि या काळामध्ये औरंगजेबाने भारतीय किंवा हिंदू संस्कृतीचा ऱ्हास व्हावा म्हणून अनेक प्रयत्न केले. तरी सुद्धा आपल्याकडे जे सामान्यतः घराघरांमध्ये सांगितलेले जायची रामायण, महाभारत, उत्तर भारतामध्ये वगैरे तुलसी रामायण वगैरे अशा सगळ्या कथा, कीर्तन, प्रवचन, अभंग, पोवाडे या सगळ्यामुळे आपली संस्कृती शिल्लक राहिली. लक्षात घ्या, कारण ही संस्कृती टिकून ठेवण्याचं काम या मंडळींनी मोठ्या प्रमाणात केलं. औरंगजेबाच्या राजवटीत आम्हाला उत्सव, सणवार सगळे साजरे करायला मोठ्या प्रमाणात बंदी होती. हिंदू समाज अतिशय दयनीय जीवन जगत होता. परंतु त्याच्या निधनानंतर अवघ्या काही महिन्यात किंवा वर्षांमध्ये, आधी काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातला त्याच्या ताब्यातला भाग जिंकला आणि नंतर हळूहळू अन्य भूप्रदेश मराठ्यांनी जिंकायला सुरुवात केली. एका अर्थाने ही गुलामगिरी जी होती आमची ती संपवण्याचं शिवाजी महाराजांचं जे स्वप्न होतं ते या औरंगजेबाच्या निधनाने साकार झालं असं म्हणता येईल. कारण एक मोठा प्रदीर्घ लढा मराठ्यांचा, जवळजवळ 27 वर्षाचा लढा, या निर्माण केलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठीचा लढा हा औरंगजेबाच्या निधनाने संपुष्टात आला. एका अर्थाने औरंगजेबाचं निधन जे आहे ती इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली. कारण त्याच्या काळात, पुढच्या काळात मराठ्यांनी काय केलं ते आता आपण पाहणार आहोत. तर या पद्धतीने औरंगजेबाला वाटलं होतं की मी बाकीच्या 2 पातशाह्या जशा संपवल्या तसंच मराठ्यांचं राज्य संपवीन, परंतु त्याच्यामध्ये त्याला यश आलं नाही. परंतु यातला एक महत्वाचा मुद्दा सांगून आता आपण पुढे जाऊया की ही विषम लढाई एका अर्थाने मराठ्यांनी जिंकली. शिवाजी महाराजांना पहिला जेव्हा हल्ला झाला तेव्हा 1648 साली फतेखानाचा, तेव्हा त्यांचं वय 18. संभाजी महाराज राज्यावर आले ते 1680 साली आहे, त्यांचं वय 23. औरंगजेबाचा जन्म आहे 1618चा. 1680 साली औरंगजेब आहे 62 वर्षाचा. कोण औरंगजेब? ज्याच्या काळात सर्वात मोठं महाकाय मुघल साम्राज्य निर्माण झालं. असा औरंगजेब 1680 साली 62 वर्षाचा आहे. त्याच्या समोर उभे राहिले 23 वर्षाचे संभाजी महाराज. 9 वर्ष त्यांनीही लढा दिलाय. 9 वर्षानंतर 1689 साली आता औरंगजेब झालाय जवळजवळ 71 वर्षाचा. पण तो कोण औरंगजेब? ज्याच्याकडे दक्षिणेत 1682 साली आलेला असताना जेवढा भूप्रदेश, सैन्य, सरदार, जमीन, महसूल होता त्याच्यात आदिलशाही आणि कुतुबशाहीचं पण वाढले. म्हणजे जवळजवळ सगळा दक्षिण भारत पण आता त्याच्याकडे आलाय. अशा प्रबळ झालेल्या औरंगजेबाशी 1689 साली लढा द्यायला कोण उभे राहिले? राजाराम महाराज. त्यांचं वय किती आहे? 19. 11 वर्ष त्यांनी झुंज दिली आहे. 1700 साली औरंगजेब आता झाला 82 वर्षाचा आणि त्याच्याशी लढा द्यायला कोण उभे राहिले आहेत? राजारामांच्या विधवा पत्नी ताराराणी, ज्यांचं वय साधारणतः 25 आहे. 325 वर्षापूर्वी एक विधवा स्त्री औरंगजेबाशी लढायला उभी राहिली आणि तिच्याच कारकिर्दीत औरंगजेब महाराष्ट्रातच गाडला गेला. हे स्वराज्य रक्षणाचं यश आहे, लक्षात घ्या. म्हणून औरंगजेबाचं निधन ही कलाटणी देणारी घटना ठरली. दुर्दैवानं औरंगजेबाच्या, आता आपण प्रत्यक्ष 18व्या शतकाचा इतिहास सुरू करूया. दुर्दैवानं औरंगजेबाच्या निधनानंतर आपल्याकडे काही फार सुरुवातीला चांगली स्थिती राहिली नाही. औरंगजेबानी येसुबाई आणि शाहू महाराजांना कैद केलं होतं. त्याचं निधन झाल्यावर त्याचे जे युवराज दोघे होते त्यातल्या एकाच्या ताब्यात शाहू महाराज होते. सगळे दिल्लीकडे निघाले सत्ता वळवायला औरंगजेबाचं निधन झाल्यावर. त्या वाटेमध्ये त्यांना प्रश्न पडला की आम्ही आता दिल्लीकडे चाललोय तर आमचं इथलं जे राज्य आहे, इथे जे काही त्यांचा ज्या प्रदेशावर ताबा, ज्या किल्ल्यांवर ताबा अजूनही होता, त्याचं काय होणार इथे? कारण मराठी पुन्हा जिंकणार त्यांना माहित होतं. म्हणून मराठ्यांमध्ये आपसात वाद लागावेत म्हणून दिल्लीच्या वाटेवर असताना शाहू महाराजांना वाटेतच कैदेतनं सोडण्यात आलं. पण येसुबाईंना मात्र सोडण्यात नाही आलं आणि शाहू महाराजांना सोडून त्यांना महाराष्ट्रात परत पाठवण्यात आलं. पाठवण्यात म्हणजे ते आले स्वाभाविकरित्या, ते महाराष्ट्रातच परत येणार. तर उत्तरेतनं महाराष्ट्रात येतानाच ताराराणी ज्या राज्यकारभार सांभाळत होत्या त्यांच्या मुलाच्या नावे त्या काळात त्या प्रथेप्रमाणे राज्यकारभार बघत होत्या, त्यांचा आणि शाहूंचा वाद सुरू झाला. लढाया पण झाल्या आणि अंतिमतः शाहू महाराजांनी आपलं राज्य प्रस्थापित केलं. साताऱ्याला आपली गादी त्यांनी प्रस्थापित केली. या सगळ्याचा परिणाम ताराराणी कोल्हापूरकडे निघून गेल्या म्हणून तिथे ती दुसरी गादी तयार झाली आणि अशा पद्धतीने सातारा आणि कोल्हापूर 2 गाद्या तयार झाल्या. पण त्या काळाप्रमाणे आणि शाहू महाराज खूप दूरदृष्टी असलेले
व्यक्तिमत्व होतं, समंजस होते, कर्तृत्ववान पण होते आणि त्यामुळे एकोप्याने सगळ्यांना सांगून समजून काम करणारे होते. शाहू महाराजांनी अंतिमतः आपलं सगळं वर्चस्व तिथे प्रस्थापित केलं आणि मराठ्यांचा राज्यकारभार हा शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. त्या शाहू महाराजांनी आपला राज्याभिषेकही करून घेतला. या सगळ्यामध्ये काही मंडळी ताराराणीच्या बाजूला होती, काही मंडळी शाहू महाराजांच्या बाजूला होती. सरदारांमध्ये पण विभागणी झाली होती. सुरुवातीला तर धनाजी जाधव पण ताराराणींच्या बाजूने शाहूंशी लढण्यासाठी गेले होते आणि तिथे काही लोकांनी मध्यस्थी केली. त्यात बाळाजी विश्वनाथ वगैरे पण मंडळी होती की अरे शाहू महाराजांची बाजू योग्य असं सांगितलं त्यांना, तेही शाहू महाराजांच्या बाजूला आले. तर असे यातलेच कान्होजी आंग्रे पण होते की कान्होजी आंग्रे ताराराणींच्या बाजूला होते आणि कान्होजी आंग्रेंनी मोठा भूप्रदेश ताब्यात घेतला. आता शाहू आणि ते कदाचित पुण्यापर्यंत किंवा लोहगड वगैरे पुण्याच्या जवळपासचा परिसर आहे, हा भाग सुद्धा कान्होजी आंग्रेंनी जिंकला आणि अशी स्थिती निर्माण झाली की ते आता पुणे किंवा साताऱ्याकडे येतील शाहू महाराजांवर चाल करून. अशा वेळेला शाहू महाराजांनी आपलं एक सैन्य आपले पेशव्यांना तिथे पाठवलं. तर त्या पेशव्यांनाच कान्होजी आंग्रेंनी अटक केली. आता प्रश्न पडला की स्वराज्याचा पेशवेच अटक झाला, काय करायचं? बाळाजी विश्वनाथांनी जबाबदारी स्वीकारली की मी जातो आणि कान्होजींना समजून सांगतो आणि बाळाजी विश्वनाथही सैन्य घेऊन गेले आणि कान्होजींची त्यांची एक हे अशी आहे की कान्होजी आंग्रेंचं शिक्षण श्रीवर्धनमध्ये झालं आणि बाळाजी विश्वनाथ श्रीवर्धनचे आणि त्या ओळखीतनं कान्होजी आंग्रेंचं मन वळवलं बाळाजी विश्वनाथांनी आणि त्यांना शाहूंकडे तुर्तास आपण त्याला स्वराज्याच्या या कामात आणलं म्हणून ताराराणींची बाजू चुकीची असं मी म्हणत नाही, परंतु शाहूंच्या बाजूकडे आणलं. परिणाम असा झाला की शाहूंवरचं दडपण कमी झालं. या सगळ्यामध्ये मी कोणत्या अधिकारात जाणार कान्होजी आंग्रेंशी बोलायला? मग शाहू महाराज म्हणले मी तुम्हालाच पेशवे करतो म्हणून बाळाजी विश्वनाथांना पेशवेपद दिलं गेलं. त्यांनी जाऊन आपल्या आधीच्या या पेशव्यांना सोडून पण आणलं. कान्होजी आंग्रेंना सुद्धा शाहू महाराजांच्या बाजूला आणलं आणि एका अर्थाने शाहू महाराजांची बाजू अधिक बळकट झाली. तर अशा पद्धतीने ही मराठ्यांची स्थिती आहे. तिकडे मुघलांमध्ये पण 1711च्या सुमाराला अंतर्गत वाद सुरू झाले. त्यात दोघं सय्यद बंधू होते. तर त्या सय्यद बंधू त्यांचं वर्चस्व तिथे अंतर्गत प्रशासनात प्रस्थापित झालं. सय्यद बंधूंनी त्या बादशाहाचीच हत्या केली आणि आपल्याला पाहिजे तो दुसरा बादशाह नेमला. त्याचं फरुखसिंह म्हणून होतं त्याचं नाव. तर मग त्यातला जो थोरला सय्यद होता तो वजीर झाला, धाकटा सय्यद जो होता तो सेनापती झाला आणि झालं असं हा जो नवीन बादशाह आहे त्याच्यात आणि या सय्यद बंधूंमध्ये पण भांडण सुरू झाली. म्हणून मग नवीन बादशाहाने ठरवलं की या दोघांमध्ये पण फूट पाडली पाहिजे, यांना एकमेकांपासून लांब केलं पाहिजे. हे जवळ राहतील तर मलाच त्रासदायक करतील. म्हणून त्यांनी एकाला दिल्लीत ठेवलं आणि एकाला दक्षिणेतल्या सुभ्याची त्याला परवानगी दिली तिकडे जायला आणि दक्षिणेतल्या सुभ्याचा राज्यकारभार करण्यासाठी दक्षिणेत पाठवलं. हा जो दक्षिणेत छोटा सय्यद येत होता, या सय्यदच्या मार्गावर त्यांनी बादशाहानी आपलाच गुजरात मधला जो सरदार आहे दाऊद खान म्हणून होता त्याला सांगितलं वाटेत याचा काटाकाळा याला मारून टाक. म्हणजे एक दिल्लीत राहील आणि एक दक्षिणेत जाताना मारला गेला की मग दिल्लीतलाही आपण नंतर पकडू, अटक करू वगैरे अशी त्याची योजना होती. प्रत्यक्षात दाऊद खान जेव्हा या सय्यदवर चालून गेला तेव्हा झालेल्या युद्धात दाऊद खानच मारला गेला. आता ह्या सय्यदला कळलं की आपल्याला मारायला पाठवले दाऊद खानला कोणी तर बादशाहानीच पाठवलं होतं. म्हणजे आता माझा दिल्लीतला भाऊ आहे तोही धोक्यात आहे, याचा अर्थ मलाही मारायला पाठवतोय. आता मीच त्या सरदाराला मारलं कळल्यावर हे बादशाहाला कळलं तो माझ्या मोठ्या भावालाही दिल्लीतला मारून टाकेल. आता काय करायचं? हा छोटा सय्यद मराठ्यांकडे मदत मागायला की माझ्या भावाला तिकडे दिल्लीत अटक होण्याची शक्यता आहे, तुम्ही मला मदत करा. मराठ्यांकडे ती संधी चालू झाली आणि मग आम्ही कशाचा व्यवहार करू तुझ्याशी, म्हणजे तुझ्या भावाला सोडवायला कशासाठी यायचं आम्ही दिल्लीला? तर आम्हाला चौथाई सरदेशमुखी वसूल करायचे अधिकार दे, म्हणजे महसूल गोळा करायचे अधिकार दे. म्हणजे चौथाई सामान्यतः 25%, त्याच्यावर अजून सरचार्ज असल्यासारखी सरदेशमुखी असते, अशा अर्थाने ती 10% असते. तर ही वसूल करायचे आम्हाला अधिकार तू दे. आता त्या छोट्या सय्यदचं काय जात होतं, त्यांनी देऊन टाकले अधिकार, तह केला आणि मराठ्यांना सांगितलं आता या तुम्ही दिल्लीत आमच्या भावाला सोडवायला या माझ्या. मराठ्यांनी तह केला. दिल्लीतला बादशाह म्हटला की तह करायचा अधिकार कोणाला आहे?
बादशाला सरदाराला नाही, त्यामुळे मी हा तह नाकारतो. म्हणून त्यांनी त्या दिल्लीतल्या भावालाही अटक केली, तह नाकारला. मराठ्यांना आयती संधी मिळाली आणि बाळाजी विश्वनाथ थेट दिल्लीवर चाल करून गेले 1719ला. आणि दिल्लीवर चाल करून गेल्यानंतर दिल्लीचा बादशाह बदलला, नवीन बादशाह परत नेमला मराठ्यांनी. लक्षात घ्या, 1719ला मराठ्यांनी हे काम केलंय. औरंगजेबाच्या निधनानंतर 12 वर्षात दिल्लीला धडक दिली, बादशाह बदलला. नवीन बादशाहकडनं आपल्याला हे जे चौथाई सरदेशमुखीचे अधिकार मिळाले ते त्या एका अर्थाने सरदारांनी दिले, ते बादशाहकडनं, नवीन बादशाहकडनं सही शिक्का करून आणले. एवढंच नाही, येसुबाईंना अजूनही अटकेतच ठेवलं होतं आणि त्यांना दिल्लीला घेऊन गेले होते. शाहू महाराजांच्या आई, संभाजी महाराजांच्या पत्नी, त्यांना दिल्ली पासून साताऱ्यापर्यंत वाजत गाजत आणलं बाळाजी विश्वनाथांनी. आणि राजघराण्यातल्या त्यांच्याबरोबर अन्य व्यक्ती होत्या, त्या सगळ्यांची सुटका केली आणि बाळाजी विश्वनाथ त्यांना घेऊन साताऱ्याला परत छत्रपती शाहूंसमोर हजर झाले. सनदा दक्षिणेतल्या चौथाई सरदेशमुखीच्या मुख्यतः या सनदा होत्या, त्या प्राप्त झाल्या. आता आम्ही दक्षिण भारतामध्ये जायला मोकळे झालो की आम्हाला त्या चौथाईचे अधिकार आमच्याकडे बादशाहकडे मिळाले. तुमचं मुघल राज्य आहे, या मुघल राज्याचा बादशाह जो आहे त्यांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे ही चौथाई वसूल करायची, त्यामुळे आता तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. दुर्दैव असं 1719ला बाळाजी विश्वनाथ इकडे आले आणि त्यांचं अकाली निधन झालं. त्यांचा मुलगा म्हणजे थोरले बाजीराव हाही कर्तृत्वान होता, काही मोहिमांमध्ये गेला पण होता बाळाजी विश्वनाथांबरोबर आणि या दिल्लीच्या मोहिमेत पण गेलेला होता. तरुण होता, धडाडीचा होता. शाहू महाराजांनी त्याचे गुण पारखले आणि थोरल्या बाजीरावांना साधारण वयाच्या 20व्या वर्षाच्या आसपासच त्यांनी पेशवेपद दिले. आता पहिल्यांदा दक्षिणेतल्या चौथाई सरदेशमुखीचे अधिकार मिळाले खरे, परंतु इकडे मधला जो संघर्ष होता की कोल्हापूर आणि साताराची गादी, हा संघर्ष सुरू झाला. त्या दोघांच्यात युद्ध झालं. त्या युद्धामध्ये एक वारणेचा तह झाला, वारण्याच्या ठिकाणी, त्याला वारणेचा तह म्हणतात, तिथं झाला. म्हणून त्या तहामध्ये असं ठरवलं की मुख्यतः हा कोल्हापूरच्या उत्तरेकडचा सगळा भाग जो आहे की तो मुख्यतः शाहू महाराजांकडे राहील. दक्षिणेचा भाग जो आहे मुख्यतः हा तिकडचे जे संभाजीराजे होते त्यावेळेचे म्हणजे दुसरे, तर त्यांच्याकडे राहील. असं सगळं तिची विभागणी झाली. परंतु याची प्रभावी अंमलबजावणी चौथाई सरदेशमुखीची काही होईना कोल्हापूरच्या गादीकडनं. आणि म्हणून शेवटी बाजीरावांनाही दक्षिणेत जावं लागलं. आणि त्याचा परिणाम बाजीरावांनी सुरुवातीला दक्षिणेत एक मोहीम केली, चौथाई सरदेशमुखी वसूल करून आणली, तिथं आपला अंमल प्रस्थापित केला. त्या सनदा मिळाल्या म्हणजे तुम्ही गेल्यावर कोणी चौथाई देत नाही तुम्हाला, लष्करच घेऊन जावं लागतं. आम्ही आलोय, याचे अधिकार आम्हाला प्राप्त झाले, आमची चौथाई द्या. असंच कोणीतरी कागदावर तुम्हाला कधीच चौथाई देत नाही. लिहून दिलेल्या कागदावर चौथाई कधीच मिळत नाही, ती मनगटाच्या जोरावरच आणायला लागायची. आणि म्हणून पहिल्यांदा ते झालं. मग उत्तर भारताकडे लक्ष द्यायला बाजीरावांकडे वेळ मिळाला आणि बाजीरावांनी सुरुवातीला माळवा बुंदेलखंडामध्ये, मी हा मधला इतिहास सांगून झालाय मला वाटतं, मी स्लाइड्स पुढे करायच्या राहिल्या होत्या. माळवा बुंदेलखंडात राज्य विस्तार करण्यासाठी प्रारंभ केला. बाजीरावांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बाजीरावांनी शिवाजी महाराजांनी जो गनिमी काव्याचा वापर केला होता, पण बहुतांश सैन्य पायदळी चालणार, पायदळ असलेलं, त्याच्या आधारे गनिमी कावा. बाजीरावांना प्रश्न पडला होता की उत्तर भारतामध्ये जायचं होतं की ज्या ठिकाणी सपाट अधिक आहे प्रदेश, सह्याद्रीच्या आधारे गनिमी कावा करणं थोडं तुलनेने सोपं आहे, पण सपाट प्रदेशावर कसं करायचं. आणि म्हणून बाजीरावांनी घोडदळाचा गनिमी काव्याचा वापर सुरू केला, घोडदळाच्या साह्याने. आणि या सगळ्या भागामध्ये त्यांनी त्याचा वापर सुरू केला. सुरुवातीला मी म्हटलं असं पहिल्यांदा कर्नाटकची मोहीम, तिथनं चौथाई सरदेशमुखी सुरू करून आणली. हा वारणेचा तह मी सांगून झालाय. या काळात माळवा बुंदेलखंडावर वर्चस्व करण्यासाठी पहिल्यांदा काय झालं तर बाजीरावांनी, जयपूरचा राजा होता सवाई जयसिंह, तर मराठी आणि राजपूत यांचे स्नेहाचे संबंध असावेत या हेतूने बाजीरावांनी काही प्रयत्न केले या सवाई जयसिंहाशी. तर हा सवाई जयसिंह आणि बाजीरावांची मैत्री झालेली पाहता मुघल बादशाहांनी गिरीधर बहादूर आणि दया बहादूर म्हणून दोघे भाऊ होते, आता तेही हिंदूच होते, परंतु यांना या सवाई जयसिंहाविरुद्ध पाठवलं आणि त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात अत्याचार जनतेवर सुरू केले. हिंदू जनतेवरही अत्याचार केले. हे हिंदूच होते दोघे,
परंतु फार मोठ्या प्रमाणात कत्तल आणि अत्याचार त्यांनी सुरू केला. बाजीरावांना मध्ये पडणं भाग पडलं आणि बाजीरावांना संधी पण मिळाली ही त्यांना रोखण्यासाठी जाण्याची, आणि त्यातनं हे दोघेही भाऊ त्यांच्याशी झालेल्या लढाईत मारले गेले. आणि मग काही माळव्याचा भाग हा मराठा साम्राज्याला जोडला गेला. त्यातच पुढे छत्रसाल बुंदेलाची कहाणी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की छत्रसाल बुंदेला शिवाजी महाराजांकडे आला होता रायगड किल्ल्यावर राज्याभिषेकाच्या आधी थोडाफार, आणि मग शिवाजी महाराजांनी त्याला प्रेरणा दिली की तुझ्या राज्यात जा, तुझं राज्य स्थापन कर. त्यांनी हे बुंदेलखंडात स्वतःचं राज्य निर्माण केलं होतं. म्हणजे हे शिवाजी महाराजांची भेट झाल्याच्या नंतर 50 वर्षानंतरची गोष्ट आहे. तेव्हा तो वृद्ध झालेला छत्रसाल बुंदेला, त्याच्यावर मुघलांनी आक्रमण केलं, तेव्हा त्याच्या रक्षणासाठी पण बाजीराव गेले. त्या छत्रसाल बुंदेलाला 2 मुलं होती, त्याचा सगळा भूप्रदेश बाजीरावांनी पुन्हा जिंकून त्याच्या ताब्यात दिला. त्यांनी बाजीरावांना 3रा मुलगा मानलं आणि आपल्या राज्याचा 1/3 भाग त्यांना देऊन टाकला बाजीरावांना. आता बाजीरावांना मिळाला म्हणजे मराठ्यांना मिळाला, कारण बाजीरावांना तो काही स्वतःसाठी मिळाला असं नाही, तो छत्रपती शाहूंच्या वतीने त्यांनी स्वीकारला. त्या अर्थाने तो मराठा राज्याला जोडला गेला आणि माळव्याबरोबर बुंदेलखंडातील मराठ्यांचं वर्चस्व निर्माण झालं. तर अशा पद्धतीने दक्षिण भारतात काही चौथई देशमुखीच्या साठी गेले मराठे, उत्तर भारतात गेले माळवा बुंदेलखंडात, आणि या छत्रसाल बुंदेला चालून आलेला जो बंगश होता त्याचा बाजीरावांनी पराभव केला. त्याच दरम्यान ची गोष्ट आहे, 1728च्या सुमाराला हा निजाम प्रबळ झाला, जो इकडे दक्षिणेत त्याला त्याचं एक वर्चस्व मुघल राज्याअंतर्गत निर्माण करायचं होतं. तर तो निजाम प्रबळ झाल्यावर पालखेडच्या लढाईमध्ये बाजीरावांनी रक्ताचा थेंब सुद्धा न सांडता त्याचा पराभव केला. केवळ पाणी त्याचं तोडलं आणि पाणी तोडून त्याला कोंडीत पकडलं आणि पालखेडच्या लढाईत त्याच्या, खरं सांगायचं तर बाजीरावांच्या किंवा संताजी घोरपडे, धनाजी जाधवराव यांच्या लढायांवर आहे ना, आणि नानासाहेब पेशव्यांनी केलेल्या याच्यावर 10, 20, 25 चित्रपट निर्माण होऊ शकतात. एवढ्या अजरामर या युद्धकथा आहेत की कशा पद्धतीने आपल्यापेक्षा 4-5 प्रबळ असलेल्या शत्रूला यांनी नामोहरम केलं. तर अशा प्रकारचा हा इतिहास आहे खरं तर. सांगण्याचा उद्देश असा की या पालखेडलाही बाजीरावांनी तह केला, म्हणजे पराभव केला, त्यातनं तह झाला. आणि बऱ्याचदा असं व्हायचं की शत्रूला संपूर्ण ठार मारणं शक्य नसायचं, कारण त्या सगळ्या भूप्रदेशावरचं प्रशासन नाही तुम्ही चालू शकत. त्याच्याऐवजी तिथली चौथाई सरदेशमुखी तुमच्याकडे